एक महत्त्वाची बातमी पुण्यातून समोर येते। पुण्यात पुन्हा एकदा पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। चक्क वाहतूक पोलिसाच्या डोक्यातच दगड घालण्यात आलाय। फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। राजेश गणपत नाईक असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे। फुरसुंगीतील भेकराई नगर चौकात हा प्रकार घडलाय। राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना खरतर फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवलं। याचा राग आल्याने त्याने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला। यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, पुन्हा एकदा पुण्यात एका पोलीस अधिकारीवर अशा प्रकारचा हल्ला होतोय, नेमकं काय सुरू आहे? मेघना, काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि भेकराई नगर भागामध्ये वाहतूक पोलीस हे कर्तव्यावर असताना मोबाईलवर दुचाकी चालवत जो तरुण त्या ठिकाणी जात होता त्याला अडवण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांकडून केला। मात्र त्याच वेळी या व्यक्तीकडून पोलिसांनाच मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आहे तो सुद्धा आता एक समोर आलेला आहे आणि यामुळे पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना आहे ती पुणे शहरात घडलेली आहे। आता पोलिसांनी याबाबतची गंभीर दखल घेऊन संबंधित तरुणाविरोधात फुरसुंगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। तर जे पोलीस हवालदार या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे, पण सध्या त्यांची तब्येत ही बरी असल्याची सुद्धा डॉक्टरांकडून माहिती देण्यात आलेली आहे। पण काही दिवसांपूर्वी असाच हल्ला आहे तो एका वाहतूक पोलिसांवर झालेला होता आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीची घटना आहे ती पुणे शहरामध्ये घडू लागलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे वाहतूक पोलीस हे कर्तव्यावर त्यांचं कर्तव्य बजावत असताना मात्र जे दुचाकी चालक जे अरेरावी करतात त्यांच्याकडून मात्र अशा पद्धतीचे हल्ले आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। निश्चित अमोल, खरं तर आपण जर पाहिलं तर तरुणांचा संयम कुठेतरी कमी होताना दिसतोय। तरुणांमध्ये संयम राहिलेला नाहीये। काहीतरी मोठी कारवाई होणं गरजेचं आहे जेणेकरून आपण या मुजोरांवर कुठेतरी आळा बसला पाहिजे। या संदर्भात काय सांगाल? धाक राहणं हा महत्वाचा आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते यामध्ये दाखल करणं आवश्यक आहे। पण याआधी सुद्धा अशा स्वरूपाच्या घटना आहेत त्या पुणे शहरामध्ये घडलेल्या होत्या आणि यामध्ये वाहतूक पोलीस हे आता अशा समाजकंटकांकडून टार्गेट होताना पाहायला मिळते। ज्यावेळेस त्यांना अडवलं जातं त्यावेळेस बेधडकपणे अशा पद्धतीने पोलिसांवरच या युवकांकडून किंवा जे संबंधित व्यक्ती असतील यांच्याकडून हल्ले होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे अशा घटना रोखायच्या असतील तर कठोर कारवाई आहे ती होणं आवश्यक आहे। बरोबर, धन्यवाद अमोल आपल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।